नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे महत्त्वाची। आजची महत्त्वपूर्ण खुशखबर, 65 लाख निवृत्त धारकांसाठी निवृत्ती वेतन 3 पट होणार। माहिती जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी, आजची महत्त्वाची मोठी बातमी, पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, पेन्शन वाढीच्या बातमी 65 लाख पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। तर पेन्शनधारकाच्या पगारात होणार 3 पट वाढ। पेन्शनधारकाचा पगार 3 पट वाढ कोणत्या नियमानुसार व कसा होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आजच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। कर्मचाऱ्यांचा पगार 3 पट होणार। या संदर्भातील स्पष्टीकरण, कर्मचाऱ्यांचा पगार फक्त आयोगाला मान्य व्हायला हवा, महत्त्वाची गोष्ट। चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती पुढील अपडेटच्या सहाय्याने। 3 पट पगार, कर्मचाऱ्यांचे पगार हे 3 पट होणार। नवीन वेतन आयोग सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी वेतन आणि निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी काम करत आहे। आयोग मे 2027 पर्यंत अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतर 18 महिन्यांनी लागू होणार आहे। आयोगाचा फायदा कोणाला होणार आहे, परंतु हा फायदा कोणाला होणार आहे, चला तर पाहूया। एकूण एकूण 1 कोटी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे। म्हणजे 1 कोटी कर्मचाऱ्यांना या आयोगाचा फायदा होणार आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा समावेश असणार आहे। कुटुंब युनिट मध्ये बदल, या संदर्भातलं स्पष्टीकरण जाणून घेऊया। कुटुंब युनिट मध्ये बदल करण्याचा विचार केलेला आहे। यामध्ये सध्या वेतन गणना 3 सदस्याच्या कुटुंबावर आधारित आहेत। कर्मचारी, त्याचा जोडीदार आणि 1 मूल असे 3 युनिट पकडून गणना केली जाते वेतन। आता 3 युनिट प्रमाणे वेतन गणना सध्या केली जाते। मात्र संघटनेच्या मते वेतन गणना करण्यासाठी नवीन वेतन आयोगात 5 सदस्यापर्यंत वाढवण्याची मागणी करत असून, ज्यामुळे खर्चाच्या आधारे सुमारे 66% वाढ होणार आहे। महागाई भत्ता, या बाबत आपण माहिती जाणून घेऊया। या सोबतच आयोग लागू होईपर्यंत डीए हा मूलभूत वेतनाच्या टक्केवारीनुसार 6 महिन्यांनी सुधारला जाईल। सध्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा डीए 58% आहे, जो लागू झाल्यानंतर जर नवीन आयोग लागू झाला तर मूलभूत वेतनात विलीन होऊन डीए 0 होणार आहे। निवृत्ती वेतन सुधारणा संदर्भात माहिती जाणून घेऊया। निवृत्ती वेतनातही मोठा बदल होणार आहे, ज्यामध्ये 65 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी निवृत्ती वेतन 1 जानेवारी 2026 पासून सुधारले जाईल आणि जे आयोगाच्या शिफारशीनुसार होणार आहे। देखभालीची रजा, या संदर्भात माहिती जाणून घेऊया। सोबतच कर्मचाऱ्यांच्या देखभालीच्या रजेचा मुद्दा सुद्धा पुढे आला आहे आणि देखभालीची रजा सुद्धा लाभ मिळणार आहेत। संघटना, आरोग्य सेवा आणि यूपीसी द्वारे निवड न झालेल्या
कर्मचाऱ्यांसाठी 1 वर्षाची पालक देखभालीची रजा मागत आहेत आणि त्यानुसार जर या मागण्या मान्य केल्या तर कर्मचाऱ्यांचे वेतन 3 पट वाढू शकते. वेतन वाढ मागणी. वेतनवाढीची मागणी ही कर्मचारी संघटना किमान मूलभूत वेतन 54,000 करण्याची मागणी करत आहे. सध्या किमान वेतन हे फक्त 18,000 रुपये आहे आणि कर्मचाऱ्यांची मागणी किमान 54,000 व्हायला पाहिजे. 18 गुणिले 3 बरोबर 54,000 लागू झाल्यास 3 पट वाढू शकतो. फिटमेंट फॅक्टर मध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन म्हणजेच FNPO यासारख्या संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत करण्याची शिफारस केली आहे. आता आयोग नेमका काय निर्णय घेणार आहे याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद.